माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्री ब्रह्मवैवर्त पुराण महात्म्य कथासार अभिवाचन करत आहे. अध्याय 7. सृष्टीची निर्मिती. महामुनी सौती पुढे सांगू लागले. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्मितीची जी आज्ञा दिली ती नारद सोडून त्याच्या सर्व पुत्रांनी पाळली. ते ब्रह्मदेवाचे पुत्र सृष्टीचे सृजन करू लागले. महर्षी मरीचीपासून प्रजापती कश्यप जन्मला, तर अत्री सृष्टीपासून चंद्र जन्मला. प्राचेतस मुनीपासून पुलस्त्य जन्मले. मनूची पत्नी शतरूपाईने आकृती, देवहूती, प्रसूती 3 कन्यांना जन्म दिला. तसेच तिने उत्तानपाद, प्रियव्रत 2 पुत्रांनाही जन्म दिला. उत्तानपादालाच पुढे ध्रुव नावाचा अतिशय मार्मिक असा पुत्र झाला. म्हणून आपली कन्या अकुती हिला रुचीला अर्पण केले, तर प्रसूतिका हिला दक्षाला अर्पण केले. कर्दम ऋषींना देवहूती अर्पण केले. प्रसूतीला अनेक कन्या झाल्या, त्यातील 8 धर्माला, बाकीच्या रुद्राला अर्पण केल्या. सती नावाची कन्या शिवाला, बाकीच्या कन्या काश्यप मुनींना दक्ष प्रजापतीने अर्पण केल्या. दक्षाने आपल्या शांती, पुष्टी, तुष्टी, क्षमा, श्रद्धा इत्यादी कन्या चंद्रदेवाला अर्पण केल्या होत्या. क्षमेला विष्णू नावाचा पुत्र झाला. श्रद्धेला धार्मिक नावाचा पुत्र. असेच बाकीच्या कन्यांना निरनिराळे पुत्र झाले. रुद्राच्या कलावती, कालिका, कंदली इत्यादी पत्नी होत्या, तर शिवाची सती नावाची पत्नी होती. शिवाचा अपमान दक्षाने करताच तिने स्वतःच्या शरीराचा त्याग केला. नंतर ती हिमालय पर्वताची कन्या म्हणून जन्मली. हीच पार्वती होय. ती पुढे शिवाचीच पत्नी बनली. महर्षी कश्यपाच्या पत्नीपैकी अदितीने देवांना जन्म दिला, तर दितीने दैत्यांना जन्म दिला. कश्यपाचीच पत्नी कद्रू ही सर्पांना जन्म दिला, तर वीणताईने गरुडासह इतर पक्ष्यांना जन्म दिला. त्यांची पत्नी सुरभी हिने गायींना जन्म दिला. इंद्राची पत्नी सच्ची हिने जयंताला जन्म दिला. आदित्याची पत्नी सवर्ण हिने शनी, यम पुत्रांना आणि कालिंदी या कन्याला जन्म दिला. उपेंद्राची पत्नी पृथ्वी हिला मंगळ नावाचा पुत्र झाला. विधाताच्या कंठापासून नारद उत्पन्न झाले, म्हणून त्यांचे नाव नारद असे ठेवले. त्यांच्या हृदयापासून जे उत्पन्न झाले ते प्रचेता होय. विधात्याचाच एक पुत्र सर्व कार्यांमध्ये कुशल दक्ष असे, म्हणूनच त्यांचे नाव दक्ष असे पडले. वेदांमध्ये मरीचीचा अर्थ अत्यंत तेजस्वी असा झाला, म्हणूनच त्याने आपल्या अत्यंत तेजस्वी असलेल्या पुत्राचे नाव मरीची असे ठेवले. मुख हे शरीराचे प्रमुख अंग असते, म्हणूनच विधात्याने आपल्या एका मुलाचे नाव अंगिरा असे ठेवले. तर त्याचा एक पुत्र अरुण नावाचा वरुण वर्णाचा होता, म्हणून त्याचे नाव आरुणी पडले. पुलह याचा अर्थ तपामध्ये मग्न असणारा, म्हणून विधात्याने आपल्या तपामध्ये मग्न असलेल्या मुलाचे नाव पुलह असे ठेवले. तसेच जे 11 पुत्र जन्मताच रुदन करणारे होते त्यांचे नाव रुद्र असे ठेवले. विष्णू हा जसा सत्वगुणांनी युक्त असतो तो प्रजेचे पालन करणारा, ब्रह्मदेव हा रजोगुणी असून सृजनकर्म करणारा, तसेच रुद्र तमोगुणी असून संहारक महाभयंकर. हे जे 11 रुद्र त्यांच्यामध्ये एकच ह्या जगाच्या अंती स्वतः सर्वांचा संहार करणारा कालाग्नी नावाचा रुद्र. तो शंकराचा शुद्ध सत्वरूप सर्वांचे कल्याण करणारे होय. सनक सनंत दोघेही शब्द आनंद व्यक्त करणारे होय. दोन्ही ऋषी नेहमी भक्तिभावाने परिपूर्ण आनंदित असे असत. सनातन म्हणजे ह्या नित्य स्वयंपूर्ण होय. त्याचे भक्त देखील त्यांच्याप्रमाणे सत्याचरण करीत असत, म्हणूनच श्रीकृष्णाचे नाव सनातन पडले असावे. ब्रह्मदेवाचा सर्वात शेवटचा पुत्र म्हणजे सनत कुमार होय. सौती मुनी इतके सांगून पुढे म्हणाले. एकदा नारद महेश्वरांना नमस्कार करून म्हणाले, हे वेदज्ञाता, मला विद्वान ज्याप्रमाणे अनेक आचरण करतात त्याप्रमाणे सविस्तर वर्णन करून स्वधर्माचे पालन कसे करावे ते सांगा. त्यावर महेश्वर म्हणाले, विद्वानांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, नंतर गुरुदेवांचे चिंतन करावे. ध्यान असे करावे की ज्यामुळे मनातल्या किंवा हृदयरूपी आसनावर गुरु स्थापन्न होतील. नंतर इष्टदेवांचे चिंतन करावे, गुरूंचे यथाविधी चिंतन करावे. गुरुनेच देवाचे दर्शन घडवले पाहिजे. मंत्र, पूजाविधी, जप सर्व काही गुरुच सांगतात, म्हणून गुरुचं ब्रह्म होय, गुरुचं विष्णू आणि गुरुचं महेश्वर होय.
गुरुदेव म्हणजेच साक्षात परब्रह्माचे रूप. म्हणूनच गुरु हे परमपूजनीय असतात. गुरु साक्षात परब्रह्म, म्हणूनच गुरु आपले रक्षण करण्यास समर्थ असतो. गुरुचा सर्व शिष्यांवर अनुग्रह असेल तर शिष्यांचा सर्वत्र विजय होतो. या उलट गुरूंचा जर शिष्यावर रोष असेल तर त्यांचा सर्वत्र सर्वनाश होतो. असे सामवेदात स्वतः विष्णूने म्हटले. गुरु हा आपल्या अभिष्ट ईश्वरापेक्षा अधिक श्रेष्ठ परमपूजनीय असतो. म्हणून शिष्याने गुरूंच्या चरणाचे वंदन नेहमी करावे, त्यांचे ध्यान करावे. शिष्याने नेहमी गुरुच्या आज्ञेनुसार कोणतेही काम करावे. जो स्वतःची शुद्धता करीत नाही, जो नेहमी अशुद्ध राहतो, तो सर्व कर्म करण्यास अयोग्यच म्हटला जातो. सामवेदामध्ये साक्षात हरीने रोजच्या विधीचे निरूपण केलेले आहे. सर्वप्रथम दातांचे मार्जन करण्याचा म्हणजे तोंड धुण्याचा विधी सांगितलेला आहे. त्यासाठी अशोक, अर्जुन, चंपक, पळस इत्यादी वृक्षाच्या काड्या घ्याव्या. त्यांनी दातांत साफ करावे. त्यानंतर स्नान करून शुचिर्भूत व्हावे. स्नानानंतर आचमन करून प्रातः संध्या करावी. जो त्रिकाळ संध्या करीत नाही त्याचे दिवसभरातील सर्व कर्म निष्फळ होतात. जो विद्वान एकादशीचा उपवास करीत नाही त्याला वाईट गती मिळते. म्हणून प्रातःकाळी उठून संध्या उपासना करावी. त्यानंतर गुरु, इष्टदेव, देव, सूर्य, ब्रह्म, विष्णू यांना नमस्कार करावा. तूप, मध, दूध इत्यादी अर्पण करावे. स्नानानंतर 5 पिंडाचे तर्पण करावे. स्नानापूर्वीच तसे करण्याचा संकल्प सोडावा. स्नान करताना मंत्र म्हणावे. सर्व तीर्थांना आव्हान करावे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधे कुरु. याचा अर्थ आपण बघूया. हे गंगे, हे यमुना, हे गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी, तुम्ही सर्वजणी इथे येऊन या पाण्यामध्ये एकत्र व्हा. या जलाशी सन्निध करा. याच वेळी पृथ्वी, विश्वा, शिवा, वैष्णवी, दुर्गा, महालक्ष्मी, राधा, आदिती या देवीचे पण स्मरण करावे. स्नान करताना असे स्मरण करणे अत्यंत शुभ असे असते. यानंतर कपाळ, कंठ, वक्षस्थळ, दोन्ही हात या ठिकाणी गंधाचे टिपके लावावे. आणि मग संध्याविधी आणि तर्पण करावे. पुढे देवाला भक्तिभावाने नमस्कार करून मगच घरी जावे. घरी गेल्यावर एका आसनावर बसावे. आचमन करावे. वेदोक्त विधीप्रमाणे देवपूजा करावी. शाळीग्रामाची केलेली पूजा ही अधिक प्रशस्त मानली जाते. कारण शालग्राम पर्वतावर सर्व देवांचे अधिष्ठान असते. म्हणून पूजेचे फळ परिपूर्ण मिळते. हे नारदा, आता पूजेच्या क्रमाविषयी तुला सांगतो. विद्वानाने गुरूंच्या बहुमतानुसार विष्णूच्या पूजेबद्दल असे सांगितले. काही भक्त षोडोपचाराने तर काही जण 12 उपचाराने पूजा करतात, तर काही जण पंचोपचाराने विष्णूचे पूजन करतात. प्रत्येक भक्त आपल्या शक्तीनुसार विष्णूचे पूजन करीत असतो. तसे पाहिले तर उपचार काहीच महत्त्वाचे नसतात, तर भक्तीची दृढ भावना महत्त्वाची असते. षोडोपचारामध्ये पुढील उपचार येतात. आसन, वस्त्र, पाद्य, अर्ध्य, आचमनीय, पुष्प, गंध, चंदन, धूप, दीप, नैवेद्य, गंधमाल्य, शय्या, अन्न, तांबूल. गुरुने ज्या मंत्राचा उपदेश केला असेल तो मूलमंत्र समजावा. पूजेमध्ये तो मंत्र म्हटला असता सर्व काही प्रशस्त ठरते. सर्व कर्म चांगली होतात. सर्वप्रथम भृतशुद्धी करावी. नंतर प्राणायाम करावा. मूलमंत्र म्हणावा. त्रिकोणाकृती मंडळ काढावे आणि तेथे कर्मपूजा करावी. शंखाला स्नान करावे. अधिष्ठान व्हावे. विधीपूर्वक शंखाची पूजा करावी. शंखाला स्नान घालावे. पूजेच्या सर्व उपकरणाचे जलक्षामन करावे. त्यानंतर गुरूंनी सांगितलेल्या मूलमंत्राने श्रीकृष्णाचे ध्यान करावे. क्रमशः अर्ध्य, पाद्य, नैवेद्य, धूप, दीप वगैरे उपचार विधीपूर्वक समर्पण करावेत. अशा प्रकारे देवाची यथासांग पूजा केल्यानंतर यज्ञकर्म करावी, म्हणजे यज्ञ करावा असा हा पूजाविधी श्रुतीमध्ये वर्णन केला आहे. हे वेदामधील उत्तम सूत्र होय. अध्याय 8 परब्रह्माचे निरूपण भाग 2. अनेहकाचे वर्णन शंकराच्या तोंडून ऐकल्यानंतर
देवर्षी श्री नारद म्हणाले, हे महेश्वरा, हे नगस्वामी, आपणच ब्रह्मस्वरूपात तेव्हा ब्रह्माचे निरूपण करण्यास आपणच समर्थ आहात. हे प्रभो, ब्रह्म हे साकार आहे की निराकार? वेदांमध्ये त्याचे निरूपण कशा प्रकारे केलेले? प्रकृती त्याच ब्रह्माच्या स्वरूपाची आहे काय? हे सर्वज्ञा, मला ह्या सर्वांचे सविस्तर वर्णन करून सांगावे. त्यावर महाशंकर, महादेव शंकर सांगू लागले, हे वत्सा, तू विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे वेदपुराणात देखील दुर्लभ असतात. मी आता तुला त्याबद्दल सांगतो. फार पूर्वी धर्माने मी याबद्दल भगवान विष्णूंना विचारले. त्यांनी त्यावर जे सांगितले तेच मी तुला सांगतो. परमात्मा सनातन परब्रह्म आहे. तो सर्वच मानवाच्या देहामध्ये स्थित असतो. तोच सर्व देहधारी मानवाच्या कमरेनुसार कर्मानुसार साक्षी स्वरूप असतो. 5 प्राण म्हणजे स्वतः विष्णू असून मन म्हणजे प्रजापती ब्रह्मदेव. सर्व ज्ञानस्वरूप मी म्हणजे शंकर असून शक्ती म्हणजे ईश्वरी प्रकृती. आम्ही सर्वजण आत्म्याच्या अधीन असतो. तो शरीरात असला तरच आम्ही असतो. तो निघून गेला की आम्हालाही जावेच लागते. जीवात्मा हे तिचेच प्रतिबिंब असते. तो कर्मफळे ती भोगणारा असतो. ज्याप्रमाणे पाणी सूर्यामध्ये एकरूप होऊन जाते, त्याप्रमाणे सृष्टी भग्न झाली म्हणजे हा जीवात्मा परब्रह्मामध्येच विलीन होतो. हे वत्सा, ब्रह्म एकच आहे. आम्ही देखील सर्वजण त्याच परमात्मात परब्रह्मात अदृश्य स्वरूपात असतो. हे संपूर्ण विश्व देखील त्याच्याच विलीन होय. ते ब्रह्म ज्योती स्वरूप असते. एकाच मंडळाच्या आकाराचे असते. त्याचा प्रकाश ग्रीष्म ऋतूतील भर दुपारच्या सूर्याच्या कोट्यावधी पटीत असतो. हे परब्रह्म आकाशासारखे महाविस्तृत आहे. हे सर्व काही व्यापून असल्याने हे सर्व व्यापक आणि आवश्यक आहे. योगीजन त्याला सनातन ब्रह्म असे म्हणतात. ते रात्रंदिवस याच ब्रह्माचे व्यान करीत असतात. हे परब्रह्म निरीक्ष म्हणजे इच्छा नसलेले, निराकार म्हणजे आकार नसलेले असे स्वतंत्र होय. आनंद स्वरूप आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये 10 शक्ती, सूर्यामध्ये तेज, दुधामध्ये पांढरेपण अदृश्य स्वरूपात असते, त्याचप्रमाणे ब्रह्मा प्रकृतीमध्ये निर्गुणता असतेच. ब्रह्म जेव्हा सृष्टीची सृजन करण्यास उद्युक्त होते तेव्हा तेच अंशाने पुरुष बनते असे म्हणतात. हे वत्सा, त्यावेळी ते निराकार ब्रह्म सगुण साकार बनते. ज्याप्रमाणे कुंभार आपल्या मटक्याची रचना करण्यास कुशल असतो किंवा सोन्याचे दागिने करण्यास समर्थ असतो, त्याचप्रमाणे ब्रह्म सृष्टीची रचना करण्यात कुशल समर्थ असतो. फरक इतकाच की त्याची मटकी सोने हे नित्य अस्तित्वात नसते, परंतु ब्रह्म मात्र सदैव अस्तित्वात असते. ब्रह्म हे परधाम आहे. ते सर्व प्रकारणाचे, सर्व कारणाचे कारण स्वरूप आहे. सर्व व्यापी असून ते सर्वांच्या लक्षण आहे असे श्रुतीने म्हटले आहे. प्रकृती ब्रह्माची शक्ती ती देखील सनातन मानले. ती सर्व विश्वाची बीज पुरूप होय. म्हणून त्या तेजोमयी ब्रह्माचे योगीजन सतत ध्यान करीत असतात. नित्य स्थूल प्रच्छिन्न अशा या परब्रह्माला गोळ लोक असे म्हणतात. त्याचे वर्णन माहीतच आहे. तो वैकुंठ लोकाच्या वर आहे. तो नित्य कामधेनुने परिपूर्ण. रासमंडळ त्याचमध्ये. तेच श्यामवर्णाचे श्रीकृष्ण विराजमान. ते पीत वस्त्र मालती माला धारण केलेले तेच श्रीकृष्ण, एक परिपूर्ण परमात्मा. वैकुंठ लोकामध्ये 4 भुजा असलेले कमलाचे स्वामी म्हणून ते ओळखले जातात. श्वेतमुखामध्ये महालक्ष्मीचे पती म्हणून ओळखले जातात. हे नारदा, अशा प्रकारे मी तुला परब्रह्माचे पूर्ण आणि सत्य असे निरूपण केले. तेच परब्रह्म आम्हा सर्वांना वंदन चिंतन करण्यास योग्य असे आहे. या ठिकाणी ब्रह्मखंड अध्याय समाप्त झाला. ब्रह्मखंड समाप्त झाले. आता पुढील खंडात आपण प्रकृतीखंड बघणार आहोत. प्रकृतीखंडामधला प्रकृतीचे सूत्र आपण बघणार आहोत. हर हर महादेव शंभो.